Welcome students. Now let's continue exercise 3.1 question number 6. तिथनं आपण आता पुढे पाहणार. फिगर मी ड्रॉ केलेली आहे. क्वेश्चन आपण वाचून घेऊ काय म्हणले बघा. In the figure 3.10 line AB parallel line DE. AB आणि DE दोन लाईन्स पॅरलल दिलेत तुम्हाला. These two lines are parallel. Find the measures of angle DRE. DRE म्हणजे याचं मेजर विचारले. Find the measures of angle DRE and angle ARE. Angle ARE याचं मेजर विचारले. या दोन अँगल्स तुम्हाला त्यांनी मेजर विचारले. बघा सोपा आहे प्रॉब्लेम. मला सांगा या दोन लाईन्स तुम्हाला त्यांनी पॅरलल दिलेत. बरोबर आहे? या दोन लाईन्स काय दिलेत तुम्हाला पॅरलल. मग मला सांगा हा अँगल आणि हा अँगल हे कसल्या टाइपचे अँगल दिसतात तुम्हाला. असं झेड दिसला का बघा. झेड असा दिसला का बघा तुम्हाला. म्हणजे हे अल्टरनेट अँगल्स आहेत. लक्षात ठेवा हे दोन्ही काय आहेत सांगा अल्टरनेट अँगल्स आहेत. मग मला सांगा हा अँगल 70 असेल तर हा पण किती असला पाहिजे 70 असला पाहिजे. हातातला पहिला पार्ट बघूया आपण कसं लिहायचं बघा. लाईन AB इज पॅरलल टू लाईन DE. याला गिवन असं म्हणूया. Therefore, angle BAD होगा हा angle BAD congruent angle EDR congruent angle EDR. त्याला reason alternate angles. मग BAD चं मेजर किती आहे सांगा 70 डिग्री. मग अँगल BAD इक्वल्स 70 डिग्री गिवन. मग त्याला कॉन्ग्रुएंट असलेला अँगल देअरफॉर अँगल EDR पण किती असणार सांगा. अँगल EDR 70 डिग्री. म्हणजे हा अँगल तुम्हाला 70 मिळाला. ऍक्च्युअली तुम्हाला हे दोन अँगल विचारलेत पण हा मिळाल्याशिवाय हा मिळू शकत नाही. आता ट्रायंगल DRE कडे बघा. ट्रायंगल DRE इन ट्रायंगल DRE या तिन्ही अँगलची टोटल किती असणार सांगा 180 डिग्री असणार. बरोबर आहे. बघा हा अँगल सगळ्यात पहिल्यांदा कोणता अँगल DRE प्लस अँगल हा EDR प्लस अँगल हा DER अँगल DER यांची टोटल किती असली पाहिजे 180 डिग्री असली पाहिजे. आपल्याला DRE त्यांनी विचारलंच आहे. चला EDR किती आहे बघा. EDR फिगर मध्ये बघा. EDR 70 डिग्री प्लस DER किती आहे सांगा 40 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. Therefore, angle DRE plus यांची ऍडिशन किती आली सांगा 110 is equal to 180. 110 तिकडे देऊन मायनस करा. Therefore, angle DRE चं मेजर किती आलं सांगा. हे मायनस करून आन्सर किती आलं 70 डिग्री. हा तुमचा पहिला क्वेश्चन होता. DRE चं मेजर किती म्हणजे ह्याचं मेजर किती मिळालं सांगा तुम्हाला. तो अँगल 70 डिग्री मिळाला. ठीक आहे. आता राहिला प्रश्न कोणाचा तर याचं मेजर काय असं मला त्यांनी पुढे विचारलेलं आहे. ठीक. आता हे जे दोन अँगल्स आहेत हे दोन अँगल्स हे कसल्या प्रकारचे अँगल आहेत तर हे दोघं लिनियर पेअर आहेत. यांची टोटल 180 असणार आहे. मग या साईडला देतो बघा. अँगल हा नाव काय त्याचं DRE. अँगल DRE प्लस अँगल हा ARE हा अँगल ARE यांची टोटल असणार आहे 180 डिग्री. सांगा DRE किती आहे 70. ARE किती आहे. ARE आपल्याला विचारलाय. अँगल ARE विचारलाय इज इक्वल टू किती असणार आहे 180.
आता 70 ट्रान्सफर करा म्हणजे अँगल ARE इक्वल्स 180 मायनस 70. therefore अँगल ARE चा आन्सर येणार आहे 110 डिग्री. हे तुम्हाला त्याने 2 क्वेश्चन विचारले होते. ओके. Now next question number 7. क्वेश्चन महत्वाचा आहे. In triangle ABC, bisectors of angle A and angle B, bisectors of angle A and angle B intersect at point O. A आणि B चा बायसेक्टर O मध्ये इंटरसेक्ट करतात. If angle C equals 70 degree, if angle C equals 70 degree, जर C चा मेजर 70 डिग्री असेल तर फाइंड द मेजर ऑफ अँगल AOB. याचा मेजर किती, AOB चं मेजर किती असं तुम्हाला त्यांनी विचारलंय. क्वेश्चन मार्क इथे आहे. अँगल AOB चं मेजर किती, नीट लक्षात. मला सांगा ट्रायंगल ABC मध्ये या तिन्ही अँगल्सची बायसेक्टर वर आता काही बघू नका, फक्त तिन्ही अँगलची टोटल किती आहे तेवढी सांगा. इन ट्रायंगल ABC अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C यांची टोटल किती असणार आहे, तर ती 180 डिग्री असणार आहे. मग त्यामध्ये आपल्याला अँगल A तसाच अँगल B तसाच, C चं मेजर 70 डिग्री तुम्हाला दिलेलं आहे बघा, इज इक्वल टू 180 डिग्री ॲज इट इज. आता 70 इकडे जाऊन मायनस करा म्हणजे अँगल A प्लस अँगल B इक्वल्स किती आले सांगा 110. ह्याला इक्वेशन 1 घेऊन थांबवा. आता त्या बायसेक्टर कडे या. त्यांनी असं म्हणले की बायसेक्टर्स ऑफ अँगल A and अँगल B बायसेक्टर्स ऑफ अँगल A and अँगल B मीट ॲट O असं म्हणलं. मग बायसेक्टर असल्यामुळं याचं मेजर अँगल OAB याचं फिगर मध्ये बघा, OAB चं मेजर हाफ ऑफ अँगल A असणार की नाही सांगा. अँगल OAB चं मेजर हाफ ऑफ अँगल A असणार. असंच याचं पण मेजर अँड अँगल OBA चं मेजर हाफ ऑफ अँगल B असणार. OBA चं मेजर हाफ ऑफ अँगल B म्हणजे सगळा अँगल अर्थात असणार. त्याला इक्वेशन 2 देऊया. आता या छोट्या ट्रायंगल मध्ये, आतल्या ट्रायंगल मध्ये या तिघांची टोटल किती असणार आहे, 180 डिग्री असणार आहे. बघा इन ट्रायंगल OAB हा अँगल म्हणजे कोण सांगा, AOB, अँगल AOB प्लस हा अँगल OAB प्लस तो बघा हा OAB प्लस हा अँगल OBA, या तिघांची टोटल किती असणार आहे, 180 डिग्री असणार आहे. Therefore अँगल AOB ॲज इट इज. हे तर तुम्हाला त्यांनी विचारलंच आहे. आता याला मी काय लिहितोय बघा, OAB ला बघा, OAB म्हणजे हाफ अँगल A, हाफ अँगल A प्लस OBA म्हणजे काय बघा, OBA म्हणजे हाफ अँगल B, यांची टोटल किती असणार आहे, 180 डिग्री असणार आहे. दोघातले हे कुठं आणलं तुम्ही, फ्रॉम इक्वेशन 1. अँगल AOB ॲज इट इज प्लस मी पुढच्या दोघातून हाफ कॉमन काढतोय. हाफ काय शिल्लक राहिलं, अँगल A प्लस अँगल B इज इक्वल टू 180 ॲज इट इज. आता मला सांगा A प्लस B ची टोटल 110 आहे. A प्लस B ची टोटल किती आहे सांगा, 110 आहे. मग अँगल AOB प्लस हाफ इंटू 110 इज इक्वल टू 180. हे कुठनं आणलं तुम्ही, हे 110 कुठनं आणले, फ्रॉम इक्वेशन 1.
AOB प्लस, चला हाफ ऑफ 110 म्हणजे किती सांगा, 55 इज इक्वल टू 180. आता 55 ट्रान्सफर करा म्हणजे अँगल AOB इक्वल्स 180 मायनस 55. 180 मायनस 55 म्हणजे अँगल AOB चा आन्सर 125. मायनस केल्यानंतर आन्सर किती आला सांगा, 125 डिग्री. ओके ओके. नाउ क्वेश्चन नंबर 8 बघा. In the figure, line AB parallel line CD. AB parallel CD. या दोन लाइन्स पॅरलल केल्या तुम्हाला. And line PQ is the transversal. ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. Ray PT and ray QT are bisectors of angle BPQ and angle PQD. Ray PT आणि ray QT हे बायसेक्टर्स आहेत दोन्ही. त्या अँगल्सचे काय दिले त्यांनी, बायसेक्टर्स आहेत म्हणून सांगितले. शो दॅट अँगल PTQ इक्वल्स 90 डिग्री. तुम्हाला अँगल PTQ चं मेजर 90 डिग्री हे प्रूव्ह करायचं. आता मला एक साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. रे PT हा BPQ चा बायसेक्टर आहे. बायसेक्टर म्हणजे दोन्ही अँगल्स कॉंग्रुएंट आहेत. मग याचं मेजर x असेल तर याचं पण मेजर किती असेल सांगा, x असेल. म्हणजे हा सगळा जो अँगल आहे ना BPQ तो ट्वाइस x असेल लक्षात. तसं हा पण बायसेक्टर आहे. मग याचं मेजर y असेल तर याचं पण मेजर y असेल. म्हणजे हा सगळा अँगल किती असेल सांगा, ट्वाइस y असेल. फक्त एवढं कळलं की हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. बघा लाइन AB parallel line CD and line PQ is their transversal. आता बघा ray PT and ray QT are the bisectors of angle पहिला BPQ and angle दूसरा PQD रिस्पेक्टिव्हली. मग बायसेक्टर असल्यामुळे या दोघांचं मेजर काय असेल, x असेल. लेट मेजर अँगल, मेजर लिहिलंच पाहिजे असं काही नाही बरं का, तुमच्या पुस्तकात बऱ्याचदा नुसता अँगल येतात. लेट अँगल हा BPT फिगर मध्ये बघा बरं, अँगल BPT इक्वल्स अँगल QPT इक्वल्स x अँड अँगल खालचे बघा अँगल PQT इक्वल्स अँगल DQT इक्वल्स y. मग मला सांगा हे x असेल तर अँगल BPQ किती असेल, द्यायचं अँगल BPQ किती आहे सांगा, ट्वाइस x. अँड अँगल PQD किती आहे सांगा, अँगल PQD ट्वाइस y असेल. आता या दोन लाइन्स कशा आहेत सांगा, पॅरलल आहेत. मग हा अँगल आणि हा अँगल कसल्या टाइपचे अँगल आहेत सांगा, इंटिरियर अँगल्स आहेत. त्यांची टोटल 180 डिग्री असणार. बघा अँगल BPQ फिगर मध्ये बघा, अँगल BPQ प्लस अँगल PQD यांची टोटल 180 डिग्री असणार. इंटिरियर अँगल्स BPQ चं मेजर किती आहे वर्तुळाचा, 2x. PQD चं किती आहे वरचा, 2y इज इक्वल टू किती असणार, 90. 2 कॉमन इंटू ब्रॅकेट x प्लस y, सॉरी
180 आहे, 90 कसं काय? हा, आता आन्सर 90 येणार. इज इक्वल टू 180. 2 ट्रान्सफर करा म्हणजे x प्लस वाय इज इक्वल 2 ने डिवाइड करा थोडक्यात 90 डिग्री मिळालं तुम्हाला. याला द्या इक्वेशन 1. आता हा जो ट्रायंगल आहे हा या ट्रायंगल मध्ये तिघांची टोटल 180 डिग्री असणार. बघा त्याच्या खाली कंटिन्यू करायचं आहे तुम्ही. इन ट्रायंगल PQT, PQT हा अँगल PTQ प्लस हा अँगल QPT प्लस हा अँगल PQT, तिघांची टोटल 180 असणार. अँगल PTQ आहे तसा लिहा. चल QPT किती आहे बघा. QPT इथे आहे बघा. QPT किती आहे x. PTQ किती आहे बघा इथे बघा. PTQ इथे बघा. आता फिगर मध्ये बघा y इज इक्वल टू 180. आता x प्लस y चा आन्सर किती आहे बघा इक्वेशन 1 मध्ये बघा 90. हे x प्लस y चा आन्सर आहे इज इक्वल टू 180. कुठनं आणलं फ्रॉम इक्वेशन 1. आता 90 तिकडे नेऊन मायनस करा. देयरफॉर अँगल PTQ इक्वल्स किती शिल्लक राहिलं सांगा 90 डिग्री. अँगल PTQ आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे 90 डिग्री प्रूव्ह करायचं आहे. नेक्स्ट, नाउ क्वेश्चन नंबर 9. Using the information given in figure 3.12, find the measures of angle A, angle B आणि angle C. फार सोपा क्वेश्चन बघा. अँगल A, अँगल B आणि अँगल C चं तुम्हाला मेजर किती असं विचारलंय. आपण इथनं सुरुवात करूया. पहिल्यांदा मला सांगा हा आणि हा कसल्या प्रकारचे अँगल आहेत सांगा. तर व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत. म्हणजे सुरुवात इन ट्रायंगल ABC अशी करूया आपण. इन ट्रायंगल ABC. चल अँगल B चं मेजर किती असेल सांगा. अँगल B म्हणजे 70 डिग्री. रिझन काय त्याला व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. हे झालं पहिल्या क्वेश्चनचं आन्सर. आता मला सांगा हे दोघं कसल्या टाइपचे अँगल आहेत. अर्थात लिनियर पेड अँगल आहेत. म्हणजे अँगल C प्लस 100 यांची टोटल किती सांगा 180 डिग्री. रिझन आहे त्याला लिनियर पेड अँगल्स. आता हे 100 ट्रान्सफर करायचे म्हणजे अँगल C इक्वल्स 180 मायनस 100. देयरफॉर अँगल C इक्वल्स 80 मिळालं तुम्हाला. म्हणजे C चं मेजर तुम्हाला 80 मिळालं. B चं मेजर तुम्हाला मगाशी 70 मिळालं. आता A प्लस B प्लस C यांची टोटल 180 असणार आहे. म्हणजे अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C यांची टोटल 180. त्यातला अँगल A ॲज इट इज. B किती आहे बघा. B 70 आणि हा C किती आहे बघा 80 इक्वल्स किती आले 180 आले. देयरफॉर अँगल A प्लस 150 इक्वल्स 180. 150 ट्रान्सफर करा. अँगल A इक्वल्स 180 मायनस 150. देयरफॉर अँगल A इक्वल्स किती आले सांगा 30 डिग्री आले. पण लास्ट लाईन मध्ये तिन्हीचे आन्सर्स लिहून दाखवायचे. म्हणजे अँगल A 30, अँगल B 70 आणि अँगल C 80 असे तुमचे तिन्ही आन्सर्स. ओके. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 10. हा त्यातला थोडा अवघड क्वेश्चन आहे. नीट लक्ष द्या. इन द फिगर line DE parallel line GF.
बघा डीई आणि जीएफ या दोन लाईन्स पॅरलल आहेत. पुढं रे ईजी अँड रे एफजी आर द बायसेक्टर ऑफ अँगल डीईएफ अँड अँगल डीएफएम रिस्पेक्टिव्हली. हे बघा ईजी या अँगलचा बायसेक्टर आहे आणि एफजी या अँगलचा बायसेक्टर आहे असं त्यांनी सांगितलं. प्रूव्ह दॅट अँगल डीईजी हा प्रूव्ह दॅट अँगल डीईजी इक्वल्स हाफ अँगल ईडीएफ. हाफ ऑफ अँगल ईडीएफ हा अँगल याच्या हाफ आहे हे प्रूव्ह करायचं. आणि दुसरं ईएफ इक्वल्स एफजी. ईएफ आणि एफजी इक्वल आहे हेही प्रूव्ह करायचं. ईएफ आणि एफजी इक्वल आहे. ह्याचा सेकंड पार्ट जरा सोपा आहे, पहिला मात्र अवघड आहे. बघा आता मी काय सांगतोय ते नीट लक्षात घ्या. हे बघा समजा हा बायसेक्टर आहे, याला मी एक्स अज्युम केलं तर हा पण किती असेल सांगा एक्स. मग हा सगळ्याचा सगळा अँगल जो आहे हा जो अँगल आहे हा तो ट्वाइस एक्स झाला. आता तुम्ही ह्या मधल्या क्रॉस करणं बघता फक्त या दोन लाईन्स बघा बघा या दोन लाईन्स मी तुम्हाला अशी बाजूला वाटली तर फिगर काढून दाखवतो बघा. अशीच दाखवतो फिगर. या दोन लाईन्स पॅरलल आहेत आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. तर हा अँगल याला कॉन्ग्रुएंट असतो की नाही बघा. या पॅरलल लाईन्स आहेत ह्यांचे करस्पॉन्डिंग अँगल आहेत की बघा. मग तसं इथं बघा हा आणि हा या दोन लाईन्स पॅरलल आहेत. मग हा अँगल याला कॉन्ग्रुएंट आहे की नाही बघा. करस्पॉन्डिंग रेडला रेड करस्पॉन्डिंग दिसला का बघा. मग हा रेड अँगल सगळा मिळून किती आहे सांगा ट्वाइस एक्स आहे की नाही. मग हा पण अँगल किती झाला सांगा ट्वाइस एक्स झाला. मग हा ट्वाइस एक्स असेल तर शेजारचा पण किती असेल सांगा, कारण तो बायसेक्टर आहे तो पण ट्वाइस एक्स असेल. बस एवढं कळलं की हा प्रॉब्लेम सगळा सॉल्व्ह होतो. हे मेन पार्ट आहे त्याचा. आता आपण त्याचा प्रूफ बघूया. इन ट्रायंगल डीईए डी डीजी हा अँगल ई चा बायसेक्टर आहे. कोणता डीजी ना. रे ईजी इज द बायसेक्टर ऑफ अँगल डीईएफ. मग या दोघांचं मेजर सेम असलं पाहिजे. लेट अँगल डीईजी इक्वल्स अँगल एफईजी इक्वल्स एक्स असलं पाहिजे. Therefore अँगल डीईएफ चं मेजर काय असलं पाहिजे ट्वाइस एक्स. आता डीई आणि जीएफ तुम्हाला पॅरलल दिलेले आहेत. डीई इज पॅरलल टू जीएफ गिवन. जर दोन लाईन्स पॅरलल असतील तर करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. Therefore अँगल डीईएफ कॉन्ग्रुएंट अँगल जीएफएम. रीजन करस्पॉन्डिंग अँगल्स. आता डीईएफ चं मेजर किती आहे 2x. मग जीएफएम चं पण किती असणार. Therefore अँगल जीएफएम देखील 2x असणार. आता हा बायसेक्टर आहे एफजी. रे एफजी is the bisector of angle DFM.
हा बायसेक्टर असेल तर या दोघांचं मेजर सेम असणार. देअरफॉर अँगल DFG इक्वल्स अँगल GFM DFG GFM हे दोन्ही अँगल्स इक्वल असतील आणि दोघांचं मेजर 2x असेल. मग सगळा मिळून DFM जो अँगल आहे हा सगळा मिळून जो अँगल आहे DFM हा 4x होणार. Therefore अँगल DFM झाला. आता हा जो DFM अँगल आहे हा या ट्रायंगलचा थोडा वेळ तुम्ही याच्याकडे बघू नका या लाईनकडे. या ट्रायंगलचा तो एक्सटिरियर अँगल आहे. बघा अँगल DFM इज an exterior angle of triangle DEF. म्हणजे एक्सटिरियरचं मेजर हे सम ऑफ रिमोट इंटिरियर एवढं असतं. Therefore अँगल DFM चं मेजर हे या दोघांच्या टोटल एवढं असणार. म्हणजे हा अँगल प्लस हा अँगल. काय नाव आहे त्याचं वरच्या अँगलचं? EDF. अँगल EDF प्लस हा कोण आहे सांगा? DEF. DEF त्याला म्हणतात रिमोट इंटिरियर अँगल थिअरम. चला DFM किती आहे बघा. DFM 4x इज इक्वल टू अँगल EDF ॲज इट इज हा किती आहे सांगा? DEF किती आहे बघा. DEF 2x आहे. म्हणजे 2x ला LHS मध्ये आणून मायनस करा म्हणजे पुढची इथे लिहितो मी 4x minus 2x is equal to angle EDF शिल्लक राहील. is equal to angle EDF. Difference 2x equals angle काय राहिलं सांगा? EDF. हा 2 ट्रान्सफर करा म्हणजे x equals हाफ अँगल EDF. आणि आता x म्हणजे कोण सांगा? x म्हणजे एक तर हा अँगल किंवा हा अँगल. मग हे तुम्हाला काय नाव पाहिजे ते बघा इथे शो दॅट मध्ये DEG नाव घ्या. बघा हा हे x च्या जागी काय नाव घ्या? अँगल बघा x DEG पण आहे हे पण आहे. तुम्हाला जे पाहिजे ते घ्या. देअरफॉर x च्या जागी अँगल DEG इक्वल्स हाफ अँगल EDF as it is. हे झालं बघा प्रूफ. हे पहिलं अँगल हे शो दॅट थ्रू दॅटचा पार्ट आहे बरं का आपला. हा क्वेश्चनचा पार्ट आहे. ओके झालं का बघा पहिलं प्रूफ. ते भरपूर वेळा ते लिहून प्रॅक्टिस करायची बरं याची. त्याशिवाय हे जमत नाही. लक्षात ठेवा. असं नुसतं सहजासहजी येत नाही. त्याला खूप प्रॅक्टिस करावी लागते. आता अजून एक क्वेश्चन आहे त्यामध्ये. EF आणि FG इक्वल दाखवायचं आपल्याला. काय दाखवायचं? EF आणि FG इक्वल दाखवायचं. ते मात्र सोपं आहे. काय म्हणा ह्याच्यातच पुढे कंटिन्यू करतो. मला सांगा हा अँगल याला का कॉन्ग्रुएंट आहे सांगा? तर ते बायसेक्टर असल्यामुळे कॉन्ग्रुएंट आहे. बरोबर आहे. 2 नंबर टाकूया आता आपण. हे बघा हा अँगल याला कॉन्ग्रुएंट आहे. सांगा काय नाव आहे त्याचं? अँगल DEG कॉन्ग्रुएंट अँगल हा याला कॉन्ग्रुएंट आहे. सांगा बरं ह्याचं नाव काय? अँगल FEG कॉन्ग्रुएंट अँगल FEG गिवन. ह्याला जायचं इक्वेशन 1. आता मला सांगा या 2 लाईन्स कशा आहेत सांगा? या 2 लाईन्स पॅरलल. मग असा तुम्हाला Z दिसला का बघा? हा Z
हे बघा बोट बघा माझं. असं असं या इकडे आणि झेड दिसला म्हणजे याचा अल्टरनेट अँगल इथे आहे. खालच्या स्टेप मध्ये अँगल डीईजी कॉंग्रंट अँगल, याला हा कॉंग्रंट आहे. सांगा याचं नाव काय सांगायचं अँगलचं? FGE कॉंग्रंट अँगल FGE. याला रिझन काय सांगा? अल्टरनेट अँगल्स, दोन लाईन्स पॅरलल आहेत आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. मग याचा हा कसला अँगल आहे सांगा? अल्टरनेट अँगल आहे. मग हे झालं इक्वेशन 2. आता 1 आणि 2 च्या LHS सेम आहेत का बघा. हा अँगल याला कॉंग्रंट, तोच अँगल दुसऱ्याला पण कॉंग्रंट आहे, म्हणजे हे पण दोघं कॉंग्रंट असले पाहिजे. देयरफॉर अँगल FEG कॉंग्रंट अँगल FGE फ्रॉम 1 and 2. बघा FEG म्हणजे हा अँगल. तुम्ही आता थोड्या वेळ याच्याकडे असं काही हे 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 बघू नका, लगेच कळेल. हे पण बघू नका. बघा FEG म्हणजे हा अँगल, FG म्हणजे हा अँगल. हे जर का दोन अँगल्स कॉंग्रंट झाले, हे दोन अँगल्स, तर हा ट्रायंगल असं तिकडनं बघा उलट तो आयसोसेलेस झाला की नाही बघा. हे बघा ते असं आहे, ते मला जर बाजूला करून दाखवलं ना मी तर असं कळेल बघा तुम्हाला. हा अँगल जर ह्याला कॉंग्रंट झाला हा, तर हा ट्रायंगल आयसोसेलेस झाला की नाही? या दोन साइड्स कॉंग्रंट असतात आयसोसेलेस मध्ये. देयरफॉर ट्रायंगल हा EFG is an isosceles triangle. आयसोसेलेस ट्रायंगल म्हणल्यावर या दोन्ही साइड कॉंग्रंट असणार, म्हणजे EF आणि FG इक्वल असणार. देयरफॉर EF equals FG. हे तुम्हाला दुसरा पार्ट होता, प्रूव्ह दॅट EF equals FG. अशा प्रकारे हे दोन्ही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. आलं लक्षात सगळ्यांना? व्यवस्थित लिहून ठेवायचे आणि हा प्रॉब्लेम किमान 10 वेळा हाताखालनं गेला पाहिजे, मिनिमम 10 टाइम्स. त्याशिवाय तुम्हाला जमणार नाही. बाकीचा पार्ट नेक्स्ट वेळ.